तेव्हा सगळे उपचार थांबतात. अशा वेळेला होमिओपॅथी तुम्हाला जास्त मदत करते. हे होमिओपॅथीचं बलस्थान आहे. जरी जन्मली होमिओपॅथी जर्मनीत तरी ती वाढली भारतात. त्या दृष्टीनं भारतात आपण फार भाग्यवान आहोत की आपल्याला होमिओपॅथी उपलब्ध आहे. अशा वेळेला होमिओपॅथी तुम्हाला मदत करते की ज्या गोष्टींचा कॉज कळत नाही, याला मॅन्युअर्स का झाला हे तुम्हाला कळतच नाही. आणि आमच्या असं लक्षात आलं की जेव्हा ॲलोपॅथिक रुग्ण जे ऑलरेडी ॲलोपॅथी घेत होते आणि होमिओपॅथीनं त्यांना सपोर्ट केलं गेलं, तेव्हा त्यांचे सिम्पटम्स कळून गेले, त्यांची आजारी असण्याची भावना कळून गेली, लाईफ क्वालिटी सुधारली की ते विसरून गेले की आपल्याला डायबेटीस आहे. जरी ते सगळी पथ्य पाळत होते, जरी ती औषधं घेत होते, तरी औषधांचं प्रमाणही तेवढंच राहील. बरोबर आहे. आणि त्यांना एक हेल्थी लाईफ क्वालिटी मिळाली. इट इज ऑलवेज गुड की तुम्ही होमिओपॅथी सुरू करा. आपोआप तुमचे डॉक्टर सांगतील बघा थोड्या दिवसांनी की अरे तुझं जरा बीपी कमी दिसतंय, आपण अर्धी गोळी कमी करून टाकू. असं होतं, असं खरोखरच होतं. आणि त्या डॉक्टरांना माहीत सुद्धा नसतं की हे होमिओपॅथी घेतात, कारण बरेच लोक सल्ल्याला सुद्धा घाबरतात. बरोबर. आणि होमिओपॅथी सारखी मेडिसिन ती जस्ट स्टिम्युलेट करतात की अरे तू तुझ्या रोजच्या जागेवर जा, आणि तिथे गेल्यानंतर ती बॉडी आपोआप हील करायला सुरुवात होते. अगदी खरं. म्हणून तुम्हाला होमिओपॅथिक औषधं घेतल्यावर बऱ्याच वेळा वाटतं अरे माझा मीच बरा झालो, काय केलं त्या होमिओपॅथिक औषधात. तर ते तसं नसतं, ते स्टिम्युलस देत असतं. एखादा माणूस झोपलाय आणि तुम्ही त्याला अचानक तोंडावर पाणी मारून उठवलं तर तो उठतो आणि तो रिॲक्शन वेगवेगळ्या प्रकारे देतो, व्यक्तिगत प्रकृती. त्यामुळं होमिओपॅथी ही इंडिव्हिज्युअलायझेशनला जास्त महत्त्व देते, कारण ही ऊर्जात्मक पॅथी आहे ना. त्यामुळं सगळ्यांना हेच इतके MG द्या असं होत नाही. त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं होतं, अरे थोडक्यात आपली ॲलोपॅथीला ॲडमिशन गेली. पण आता मी मागं वळून पाहिलं की मला वाटतं केवढं मोठं आयुध आपल्या हातात परमेश्वरानं दिलंय. साबुदाण्यासारख्या छोट्याशा गोळ्या, रंगाने पांढऱ्या आणि चवीला साखरे इतक्याच गोड. आता या गोळ्या खाऊन आपल्याला होत असलेले विकार, आपले आजार हे खरंच बरे होतात का, असा प्रश्न फक्त भारतातल्याच नाही जगभरातल्या अनेक लोकांना पडतो. अर्थातच आपण आज बोलणार आहोत होमिओपॅथीविषयी. होमिओपॅथी एक अशी शाखा आहे जिच्याबद्दल समज कमी आणि गैरसमज जास्त आहे ती काय अशी शंका येते. तेव्हा अशा वेळेला गरज असते त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तीशी बोलण्याची, आणि त्यासाठीच आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर अपर्णा पित्रे. डॉक्टर मॅडम, मी तुमचं मनापासून स्वागत करतो. डॉक्टर अपर्णा पित्रे या गेली 30हून अधिक वर्ष होमिओपॅथीच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर म्हणून काम करत आहेत. त्यांचा अध्यापनाचा सुद्धा अनुभव आहे, आणि इतक्या वर्षांच्या त्यांच्या या प्रॅक्टिसमध्ये आत्तापर्यंत त्यांना आलेले अनुभव, त्यांचा आजवरचा अभ्यास, त्यांची साधना, या सर्वांवरती याच्या अनुषंगाने होमिओपॅथीचा आपल्या निरामय निरोगी जीवनासाठी कसा वापर करून घेता येईल या विषयावर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. डॉक्टर मॅडम, मी जसं म्हणालो सुरुवातीलाच की समज कमी आणि गैरसमज जास्त आहेत, याच्याकडे आपण येऊया. पण मुळामध्ये या ज्या सगळ्या वेगवेगळ्या पॅथी आहेत, म्हणजे ॲलोपॅथी आहे, आयुर्वेद आहे, तशी होमिओपॅथी आहे. तर होमिओपॅथी नेमकी आली कुठून हे मला सर्वात आधी तुम्हाला विचारायला आवडेल. होमिओपॅथी सगळ्यांच्या ॲक्च्युली इतकी जीवाभावाची आहे की मला वाटत नाही असा कोणीही माणूस असेल की ज्याला त्या छोट्या गोळ्या माहीत नाहीत. मुलांनाही खूप आवडतात. ऑलमोस्ट प्रत्येक फॅमिलीचा एक होमिओपॅथिक डॉक्टर असतो ज्याच्याकडे म्हणजे लोक अभिमानानं सांगतात की आमचे होमिओपॅथिक डॉक्टर आहे. कारण का तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही काहीही बोलू शकता, विचारू शकता, शंकांचं निरसन करू शकता. सो अशी ही सेन्सिटिव्ह आणि ह्युमॅनिटीच्या जवळ जाणारी पॅथी आहे. अच्छा. सो या पॅथीचा उगम इतका ड्रॅमॅटिक पद्धतीनं झाला आहे, आणि गंमत म्हणजे तो एका ॲलोपॅथिक डॉक्टरनी ही शोधून काढलेली पॅथी. अच्छा, ॲलोपॅथिक डॉक्टरने शोधून काढलेली पॅथी आहे. बरं, हे मला माहिती नव्हतं. दिस इज न्यू टू मी. सो डॉक्टर सॅम्युअल हनीमन म्हणून जे ईस्ट जर्मनीत ॲलोपॅथ होते, ही वॉज ॲन MD ॲलोपॅथ, आणि अनेक वर्ष त्यांची प्रॅक्टिस होती. जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ॲलोपॅथिक उपचारांमुळे रोगी बरे होण्याऐवजी सफर जास्त होत आहेत, तेव्हा अक्षरशः या ॲलोपॅथीचा वीट येऊन त्यांनी ती प्रॅक्टिस सोडून दिली. आणि प्रॅक्टिस सोडून दिल्यानंतर ही वॉज अ जेम ऑफ पर्सन अँड अ व्हेरी इंटेलेक्च्युअल अँड इंटेलिजंट पर्सन. सो त्यामुळे त्यांनी ट्रान्सलेशन सुरू केली. त्यांना 11 भाषा अवगत होत्या. बरोबर. आणि ट्रान्सलेशन करता करता त्यांच्या असं लक्षात आलं की असं एका ठिकाणी लिहिलं होतं
की जे टॉक्सिन्स लक्षणं निर्माण करू शकतात ती टॉक्सिन्स जर आपण वेगळ्या स्वरूपात आणि डायल्युटेड फॉर्ममध्ये वापरली तर तीच लक्षणं ते बरे सुद्धा करू शकतात. टॉक्सिन्स. येस, म्हणून ते होमिओपॅथी. होमिओ इज सिमिलर, साम्य असणारा, सेम नव्हे पण साम्य असणारा, त्याच्यासारखाच. सो त्याच्यासारखी लक्षणं उत्पन्न करणारा, लाईक्स क्युअर लाईक्स. तो म्हणून त्यांनी ती शोधून काढली आणि मला वाटतं 1796 साली डॉक्टर सॅम्युअल हानिमननी ही होमिओपॅथी शोधून काढली. मात्र त्याला एक अट होती की ती टॉक्सिन्स किंवा ते ड्रग सबस्टन्स, ऑफकोर्स ॲलोपॅथीमध्ये सुद्धा आपण सगळी टॉक्सिन्सच वापरतो, ड्रग सबस्टन्सच वापरतो, जे आपण क्रूड फॉर्ममध्ये वापरतो, जे आपण मिलीग्रॅम्समध्ये मोजून वापरतो. इथे कसं आहे ना की ती औषधं किंवा तो ड्रग अशा स्वरूपात डायल्यूट केला जातो की ज्याच्यामध्ये अगदी कमी औषधाचा अंश असतो आणि त्याच्यानंतर त्याला अशा तऱ्हेनं कायनेटिक एनर्जी दिली जाते की तो एनर्जीच्या स्वरूपात आणि नॅनो पार्टिकल्समध्ये वर्क करतो. बरं. अशी ही होमिओपॅथी आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत व्याप्त असं याचं स्वरूप आहे. हो, मला तीच शंका होती की अगदी काही ड्रॉप्स त्याच्यावरती शिंपडले जातात, म्हणजे ती जी गोळी असते गोड असणारी. तर 2 प्रश्न माझे आहेत, म्हणजे एक त्यातला पोटप्रश्न आहे. एक तर इतक्या कमी प्रमाणामध्ये जे काही औषध वापरलं जातं, त्या गोळीवरती जे काही फवारलं जातं, तर त्याचा इम्पॅक्ट कसा होतो आपल्या बॉडीमध्ये. आणि दुसरं की ती गोळी मुळात का वापरली जाते, म्हणजे स्प्रे नाही वापरू शकत का आपण, किंवा आपण डायरेक्ट लिक्विड पिऊ नाही शकत का, किंवा अशी थेटच गोळी नसते का, की परत त्याच्यावर स्प्रे करण्याची काय गरज असते, काय सांगा. सो मी जसं तुम्हाला म्हटलं ना की जेव्हा ते टॉक्सिन्स वेगळ्या स्वरूपात वापरली जातात तेव्हा ती अत्यंत प्रभावी म्हणून औषधं बनतात. बरोबर. तर ही वेगळ्या स्वरूपात म्हणजे काय, तर कम्प्लीट डायल्यूशन टू सच अ पॉइंट की त्याच्यामध्ये तो पार्टिकल औषधाचा आहे की नाही अशी शंका यावी, इतक्या लेवलला ते त्या लेवलला. आणि डायल्युशनसाठी 2-3 गोष्टी होमिओपॅथीत वापरतात. नंबर 1 इज एथिल अल्कोहोल, म्हणून तुम्हाला अल्कोहोलचा वास येतो. येस. दुसरी गोष्ट म्हणजे सॅक्लाय, ज्याला आम्ही लॅक्टोज म्हणतो किंवा ज्याला आपण मिल्क शुगर म्हणतात, जी मिल्कमधली शुगरचा जो फॉर्म असतो दॅट इज लॅक्टोज. सो त्या लॅक्टोजच्या त्या गोळ्या बनलेल्या असतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता. येस, पण ही जी औषधं तयार केली जातात ना, ही औषधं एथिल अल्कोहोलमध्ये युजली तयार केली जातात. आणि ह्याच्यामध्ये डायल्युशन इतक्या तऱ्हेनं कमी केलं, म्हणजे डायल्युशन वाढवलं जातं आणि ड्रगचं स्वरूप कमी केलं जातं. पण त्याच्यामध्ये औषधी गुणकारी गुण निर्माण करणारं जी गोष्ट असते ती म्हणजे आपण त्याला एक कायनेटिक एनर्जी देतो. याचा अर्थ फॉर एक्झाम्पल आपण दही आणि ताक, दह्याचे गुणधर्म वेगळे आहेत, ताकाचे गुणधर्म वेगळे. दह्याचं ताक करायला आपण काय करतो, पाणी घालतो आणि घुसळतो. सो एका तऱ्हेनं जेव्हा आपण पार्टिकल्सना गती देतो तेव्हा त्याच्यात एक कायनेटिक एनर्जी निर्माण होते आणि गुणधर्म बदलतात. सो या गोष्टीचा उपयोग, या फिलॉसॉफीचा उपयोग होमिओपॅथिक औषधं तयार करण्याच्या मागे आहे. मग असाही प्रश्न येतो की औषधं असतात तरी का, प्लासिबो इफेक्ट आहे. मध्ये लॅन्सेट म्हणून जे UKला जर्नल आलं 2007 त्याने 110 तथाकथित लोकांवरती काहीतरी होमिओपॅथिक औषधांचे प्रयोग केले आणि प्लासिबो आहे असं डिक्लेअर केलं. पण मी तुम्हाला सांगते की मला इतकी अभिमानाची गोष्ट वाटते की IIT मुंबईची 2010ला केमिकल डिपार्टमेंट ऑफ IIT मुंबई डॉक्टर बेलारे म्हणून आहे, त्यांनी होमिओपॅथिक औषधं घेऊन आपल्या सगळ्या स्टुडंट्स बरोबर काही प्रयोग केले आणि सिद्ध केलं की कितीही डायल्युशन करा तुम्ही, होमिओपॅथिक औषधात नॅनो पार्टिकल्स असतात. तुम्ही जर पाहिलं तर नॅनो पार्टिकल्समध्ये औषध यूज करणारी ही पहिली पॅथी आहे जी 1796 साली अस्तित्वात आली. सो इतकं तिचं व्याप्त स्वरूप आहे. आणि मग का बरं साईड इफेक्ट्स होती, जेव्हा तुम्ही इतक्या सूक्ष्म प्रमाणात एखादी गोष्ट वापरता विथ एनर्जी. आणि तुम्ही कशाचे बनलेले आहात, तुम्ही मॅटर आणि एनर्जीचेच बनलेले आहात. सो मॅटर आणि एनर्जी आणि ही सूक्ष्म स्वरूपातलं मॅटर आणि एनर्जी, इट इज गोइंग टू डेफिनेटली अफेक्ट द बॉडी विच इज बीइंग ड्रिव्हन बाय एनर्जी.
असं ते कुठेतरी सूत्र, म्हणून ती होमिओपॅथी इतकी साईड इफेक्ट्स नसलेली आणि प्रभावी अशी सुद्धा होऊ शकते. तितकीच ती अप्रभावी सुद्धा होऊ शकते जर तिच्या पद्धतीनं किंवा होमिओपॅथिक प्रिन्सिपल्सच्या प्रमाणे जर तुम्ही ती नाही वापरली तर. त्यामुळे असंही होतं की अरे तुला त्यांचं औषध लागू पडलं, मला नाही पडलं. अच्छा, वापरण्याच्या पद्धतीमध्ये पद्धतीमध्ये किंवा ती कॉन्स्टिट्यूशन समजण्यामध्ये काहीतरी एखाद्या वेळेला चूक होऊ शकते. बरोबर. तर अशामुळे ती सूक्ष्म स्वरूपात असल्यामुळे असंही होऊ शकतं की अरे मला काहीच वाटलं नाही. पण असंही वाटू शकतं की अरे मी घेतली आणि 30 सेकंदातला लक्षात आलं की आय एम गेटिंग बेटर. तर ही ऊर्जेला बरी करणारी आहे. बरोबर बरोबर. माझा हाच प्रश्न होता की होमिओपॅथीची जी औषधं असतात ती आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर कशा प्रकारे काम करतात. म्हणजे आपण औषधं घेतो का कारण काय आपल्याला काहीतरी बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं, व्हायरल इन्फेक्शन असतं, काहीतरी आपल्याला एक क्रॉनिक डिसीज असतो, त्यात वेगवेगळे प्रकार आहेत पुन्हा आजारांचे. तर या आजारांना प्रतिरोध करण्यासाठी, या आजारांवरती उपाय करून आपल्याला बरं करण्यासाठी ही औषधं नेमकी कशा प्रकारे काम करतात. आता बॅक्टेरियाज आणि व्हायरसेस यांनी डिसिजेस होतात असं जेव्हा आपण म्हणतो ना, आपण खरंच याच्यावरती विचार केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, दोघं मित्र जातात, पाणीपुरी खातात. एकाला डायरिया होतं, दुसऱ्याला होत नाही. एकाच AC हॉलमध्ये बसून आपण कुठला तरी कार्यक्रम पाहतो, एकाला फीवर येतो, दुसऱ्याला येत नाही. हे काय आहे याचा आपण कधीतरी विचार केलाय का? सो का बरं असं व्हावं? मला काय वाटतं की इम्युनिटी दोन व्यक्तींची वेगळी असते. सो ही इम्युनिटी म्हणजे काय? सो इम्युनिटी ही एक ऊर्जा स्वरूप आहे ना. सो जेव्हा तुमचं शरीर, म्हणजे जसं मी म्हटलं तसं मानव हा शरीर, मन आणि आत्मा यांची सांगड आहे. हो. सो जेव्हा तुमचं शरीर आणि मन संतुलित असतं तेव्हा तुमची ऊर्जा परफेक्ट असते. कितीही व्हायरसेस बाजूला असू दे, त्यांना शिरकाव मिळत नाही. पण जेव्हा काही कारणामुळे तुमची ही मानसिक ऊर्जा थोडीशी ढळते तेव्हा इट अफेक्ट्स युअर बॉडी. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर पाहायला गेलो तर आपण आपल्या आजूबाजूला ॲटमॉस्फिअर्स किती आहेत, दोन प्रकारची आपण एन्व्हायरॉन्मेंट्स म्हणू शकतो. एक तर जे एक्सटर्नल एन्व्हायरॉन्मेंट आहे, जे नॅचरल आहे, जे आपण म्हणतो धूळ किती आहे, पोल्युशन किती आहे, आणि इकडे धूर किती आहे, त्याच्यामुळे मला सर्दी झाली. पण एकाला ॲलर्जिक सर्दी होते, दुसऱ्याला नाही होत. का होते? सो याला काहीतरी त्याच्या पलीकडचं, मॅटरच्या पलीकडचं कारण आहे ना. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे एक इंटरनल एन्व्हायरॉन्मेंट आहे. इंटरनलपेक्षा आपण म्हणू आर्टिफिशियल एन्व्हायरॉन्मेंट आहे, ज्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात. एक तर तुमचं फॅमिली एन्व्हायरॉन्मेंट, जे तुमच्या आईबरोबर असतं, वडिलांबरोबर असतं, जोडीदाराबरोबर असतं, भाऊ बहिणींबरोबर असतं, नातेवाईकांबरोबर असतं. आणि दुसरं असतं जे कामाच्या जागी असतं, ऑफिस एन्व्हायरमेंट. समजा एखाद्याचा बॉस रोज रागवतोय, त्याला का नाही त्याची ऊर्जा हलणार? का नाही त्याचं मानसिक, जेव्हा त्याला जायला प्रत्येक वेळेला बॉसच्या केबिनमध्ये धडधडतो तेव्हा त्याची ऊर्जा हललेली असते अर्थातच. आणि दिस हॅपन्स फॉर अ लॉंग टाइम. आणि एक दिवस असा येतो की ही लँड्स अप इन टू सम फिजिकल प्रॉब्लेम. बरोबर. सो असं आहे की बॅक्टेरियाज, व्हायरसेस यांच्यापेक्षा ती ऊर्जा ढळणं याला तुमच्या आसपासचं वातावरण कारणीभूत असतं. आणि ती ऊर्जा इतकी चिवट असते की त्याच्यात एक लाईफ एनर्जी आहे ना. सो इट ट्राईज टू प्रोटेक्ट यू. ती म्हणते रोज मी लढेन या सगळ्या संवादांशी किंवा सुसंवादांशी, किंवा नॉट सुसंवाद पण कशाशीही मी लढेन, पण मी याला हेल्थी राखेन. पण जेव्हा ती लढून खर्ची पडते, रोज तेच एन्व्हायरॉन्मेंट आहे, रोज तसाच बॉस रागवतो, मी परत मनाला समजावते, मी परत नॉर्मल यायचा प्रयत्न करते, ती ऊर्जा खर्ची पडत जाते. जेव्हा ती वीक होते, जेव्हा आजूबाजूला ऑब्व्हियसली कितीतरी बॅक्टेरियाज आणि व्हायरसेस आहेत, जी पटकन आत यायला, त्यांना शिरकाव करायला वाव मिळतो, दाशातही नाही. सो बॅक्टेरियाज आणि व्हायरसेस ही कारणं नाही आहे, ही दिसणारी कारणं आहेत, पण ऊर्जेचं संतुलन नसणं त्याच्या मागे कारण आहे. ऊर्जेचं असंतुलन, थोडक्यात ऊर्जेचं असंतुलन. आणि ते कशामुळे होतं तर ते थोडंसं मानसिक त्रासांमुळे सुद्धा होऊ शकतं, विच अफेक्ट्स द बॉडी. अगदी बरोबर आहे. मानसिक त्रासामुळे पण होऊ शकतं आणि त्याचबरोबर बाहेरचे काही फॅक्टर्स, जसं आपल्या खाण्यापिण्यात होत असलेले बदल, चुकीच्या आपल्या सवयी, व्यायामाचा अभाव, ही लाईफस्टाईल डिसिजेस ज्याला आपण म्हणतो, म्हणजे चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे आजार, याचं प्रमाण आता तुम्ही इतकी वर्ष प्रॅक्टिस करताय,
तुमच्याकडे असे अनेक पेशंट्स येत असणार आहेत, म्हणजे आय टीमध्ये काम करणारे किंवा गृहिणींमध्ये सुद्धा लाईफस्टाईलविषयी वेगळे वेगळे आजार दिसत आहेत, विद्यार्थ्यांमध्ये दिसत आहेत, तरुणांमध्ये दिसत आहेत. एकतर बैठी जीवनशैली, तर त्याच्यामुळे नेमके जे त्रास होत आहेत त्याच्यामध्ये अगदी BP असेल म्हणजे ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब, शुगर म्हणजे डायबिटीस, ॲसिडिटी किंवा ब्लोटिंगचा त्रास असणारे खूप लोक आहेत. पोटाचे विकार अलीकडे खूप वाढत चाललेले आहेत. असं म्हणतात की निरोगी जीवनाचा मार्ग तुमच्या पोटातून जातो. निरोगी हृदयाचा पण असेल त्याचाही एक इश्यू आहे. मायग्रेनसारखे प्रकार खूप वाढत चाललेले आहेत. आपण थोडंसं रोगांविषयी बोलूया आणि मला आणि आपल्या दर्शकांना तुम्ही हे सांगाल की तुमच्याकडे अशा काय केस स्टडीज आहेत की असे अनेक क्रोनिक डिसिजेस असणारे पेशंट्स तुमच्याकडे आतापर्यंत आलेले असणार आहेत, तर त्याच्यामध्ये होमिओपॅथीने कसं काम केलं आहे? पोटाच्या बाबतीत जसं तुम्ही म्हणता, 2 डिसिजेसमध्ये मी खूप वर्क करू शकली आहे. बरोबर. एक त्याच्यातलं नाव आहे की गर्ड, म्हणजे गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. गर्ड अच्छा. ज्याच्यामध्ये इसोफॅगस आणि स्टमक याच्यामधली जी वॉल्व असते ती वॉल्व वीक होते आणि बऱ्याच वेळेला स्टमकमधनं म्हणजे आपल्या जठरातनं जे आम्ल असतं ते वरती येतं आणि मग जळजळ, मग उलटी झाल्यासारखं फिलिंग हे तरुण मुलांमध्ये अलीकडे खूप दिसून येतं. बरं. आणि बऱ्याच वेळेला मग त्यांची एंडोस्कोपी करतात, त्याच्यात काहीच नसतं, तर इन्फ्लमेशन असतं. मग अशा वेळेला ते आमच्याकडे येतात. म्हणजे असाच माझ्याकडे एक आलेला मुलगा मी तुम्हाला सांगते की त्याला सततच ॲसिडिटी व्हायची, एवढं की तो आडवा झोपू नाही शकायचा. या मुलांच्या लाईफस्टाईल्स असतात, जागरणं करतात, ड्रिंक्स असतात. सो ऑल दीज थिंग्स. आणि स्पर्धात्मक एक वातावरण आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये एन्झायटी येते तेव्हा तेव्हा तुमच्या पोटातलं ॲसिड वाढतं. हे 100% थेट कनेक्शन आहे त्याचं. थेट कनेक्शन. कारण तसा सिग्नलच जातो ब्रेनकडनं ॲसिड वाढवाय. सो जेव्हा हे ॲसिड वाढतं तेव्हा तेव्हा ते तुम्हाला फील होतं. आणि मग अशा त्या मुलाला इतका त्रास व्हायचा की तो आडवा झोपू शकायचा नाही. पण होमिओपॅथीनं थोडे दिवस त्याला औषध घ्यावं लागली, पण तरीसुद्धा 25 वर्षाचा तरुण मुलगा तो छान बरा झाला. आणि आता तो मस्त 40शीत आहे, पण अगदी छान सगळं खाऊ पिऊ शकतो. त्यावेळेला तो खाऊ पिऊ शकायचा. आणि ते रेस्ट्रिक्शन्स पडतात. हे खाल्लं की वरती येतं आहे, मग भीती वाटायला लागते हळूहळू, अरे बापरे हे खाल्लं की काही नाही ना होणार. मग एक तो तारुण्याचा उत्साह असतो ना, तो तुम्ही गमावून बसता की बिनधास्त काहीही खाऊ शकतो. आणि त्याचं मला वाटतं कामाच्या ठिकाणी, अभ्यासाच्या ठिकाणी, म्हणजे शाळा कॉलेजमध्ये प्रत्येक ठिकाणी ती गोष्ट तुम्हाला डिस्टर्ब करते. ब्लोटिंग. स्पेशली तुम्ही आडवे झोपलात की मग ते वरती यायला लागतं आणि अस्वस्थता येते पोटामुळे एक. किंवा दुसरा एक मी डिसीज सांगेन, IBS ज्याला म्हणतात की इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, ज्याच्यामध्ये तुम्हाला कधी लूज मोशन्स होतात, कधी कॉन्स्टिपेशन होतं, काहीही खाल्लं तरी आपलं ब्लोटिंगच होतं आहे. मग तुम्ही गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडे जाता, मग ते म्हणतात एंडोस्कोपी करून टाकू. एंडोस्कोपी काहीच नसतं, पण तरी तुम्हाला त्रास होतो. आणि मग तुम्ही विचार करत बसता की अरे ही आज भाजी खाल्ली होती म्हणून मला असं झालं का. सो अशा प्रकारचे IBSच्या केसेससुद्धा अनेक आहेत आणि त्या दे आर बेनिफिटेड विथ होमिओपॅथी. म्हणजे त्यांच्या मनातली ती भीती जाते. होमिओपॅथीनं त्याच्यात काय होतं तर त्यांच्या मनातली ती भीती जाते की हे खाल्ल्यानंतर मला असं होणार. किंवा कॉन्फिडन्स वाढायला लागतो. नवीन नवीन गोष्टी ते ट्राय करायला लागतात. थोडासा वीकनेस तो आतड्याचा असतो, तो राहतो. पण तरीसुद्धा काय होतं, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, याला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम का म्हणतात, कारण त्यानं तुमचं चिडचिडे पण वाढतं. अच्छा. जसं तुम्ही म्हणालात की स्वस्थ मन जर पोट स्वस्थ, तसं आहे. सो जेव्हा पोट अस्वस्थ तेव्हा चिडचिडेपणा निश्चितच तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये तो. मी असं कुठंतरी वाचलं होतं एका पुस्तकामध्ये, एका आरोग्यविषयक पुस्तकामध्ये, की गट इज युअर सेकंड ब्रेन. म्हणजे गट ब्रेन कनेक्शन असं अलीकडे सुद्धा आपण बऱ्याचदा सर्च केलं तो कीवर्ड. तर त्याविषयी काय सांगाल? म्हणजे आपल्या पोटाचा आणि आपल्या मूडचा आणि आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेचा या सगळ्याचा काही संबंध आहे का? निश्चितच ना, की जेव्हा मी जसं सांगितलं तसं ॲसिड सिक्रिशन्स, जेव्हा तुम्ही अँझायटीमध्ये असता तेव्हा ॲसिड सिक्रिशन्स वाढतातच वाढतात. जेव्हा तुम्ही डिप्रेस्ड असता, भावना दाबून ठेवता, कॉन्स्टिपेशन होतं. सो हे जे रिलीज मोड आहे तो तिथे येत नाही. म्हणून शरीर हे मनासारखंच वागत असतं. बरे. सो मन जर तुम्ही दाबून ठेवत असला
तर शरीरात सुद्धा ती सप्रेशन्स होतात डिस्चार्जेसची आणि मग ती परत तुमच्या स्वभावात. सो इट्स अ विशियस सायकल. बरोबर, कुठेतरी ते थांबायला तुम्हाला लागतं. आणि असं असतं की कसं होतं ना की ॲलोपॅथीमध्ये त्यांचं निदान आणि कॉज याच्यावरती पूर्ण त्यांचं ट्रीटमेंट असते. बरोबर, की मला काय सापडतं आहे, डायग्नोसिस ठीक आहे, पण कॉज काय आहे त्याचं. जेव्हा तुम्हाला कॉजच मिळत नाही तेव्हा रूट कॉज. जेव्हा IBSमध्ये तुम्हाला कॉजच कळत नाही, बरंच गर्डमध्ये तुम्हाला कळतच नाही की याची वॉल्व का बरं वीक आहे, तेव्हा सगळे उपचार थांबतात. अशा वेळेला होमिओपॅथी तुम्हाला जास्त मदत करते. हे होमिओपॅथीचं बलस्थान आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही म्हणालात ना की अनुभव ऐकायला आवडते, तर मी तुम्हाला सांगते फेशियल न्यूरॉलजिया हा असा आजार आहे की जेव्हा तुमची फेसची नर्व दुखायला लागते आणि इट इज सो पेनफुल, इलेक्ट्रिक शॉकसारखी ती पेन देते. आणि अशा वेळेला माझ्याकडे तर आलेले एक ग्रस्त मला आठवतात, 45 वर्षाचे. मला म्हणाले, मॅडम कधी कधी वाटतं आयुष्य संपूर्ण. अशा तऱ्हेनं म्हणजे ती जी डिस्पेअर येते पेनमुळं, त्याच्यात त्यांना होमिओपॅथी देऊन छान ते व्यवस्थित. किंवा अजून एक मेनियर्स डिसीज किंवा वर्टिगोचा एक प्रॉब्लेम असतो. मेनियर्स डिसीज म्हणून एक डिसीज आहे ज्याच्यामध्ये जो कानामधनं ओरिजिनेट होतो, पण त्याच्यामध्ये प्रचंड वर्टिगोचं प्रमाण असतं. वर्टिगो कानातनं आवाज येणं आणि उलट्या होणं याचं ते कॉम्बिनेशन असतं. बरोबर. मग मेनियर्स म्हणून तो डायग्नोज केला जातो, त्यांना वर्टिन दिली जाते, स्टुगेरॉन दिली जाते, ते घेत राहता, पण तरीही ते अटॅक्स येतातच. आणि वर्टिनचं आज 8ची तुम्ही 3 वेळा देताय, उद्या तुम्ही 16ची 3 वेळा देऊनही हवे ते इफेक्ट्स मिळत नाही. तेव्हा काय होणार? अशा वेळेला होमिओपॅथी तुम्हाला मदत करते की ज्या गोष्टींचा कॉज कळत नाही, याला मॅनियर्स का झाला हे तुम्हाला कळतच नाही, आणि तो बॅक्टेरिया नाही, तो व्हायरस नाही, त्याच्यामध्ये कुठलंही स्ट्रक्चरल तुम्हाला काही डिफॉर्मिटी लक्षात. काही पेशंट्समध्ये नर्व्स सुद्धा डॅमेज झालेला नसतात कानाच्या, तरीही त्यांना तो आवाज येतो. सो अशा वेळेला होमिओपॅथी तुम्हाला खूप मदत करते. मला एक आठवतात की बँकेचे मॅनेजर होते आणि ही केम टू मी. लिटरली त्यांना उभं राहता येत नव्हतं आणि मला म्हणाले की मॅडम मी राजीनामा द्यायचा विचार करतो. बरं, इतके ॲम्बिशियस होते ते म्हणाले ते म्हणाले मी उभा राहू शकत नाही, तर मी काय बघणार कम्प्युटरवर कडे. सो हे लिटरली आता आज कुठल्या कुठे ओचलेले आहेत. सो अशी होमिओपॅथीची महती आहे की. किंवा मायग्रेन हा असा म्हणजे मॅक्सिमम स्त्रियांमध्ये दिसतो आणि युजली आम्ही विचारतो कोण डोकेदुखी आहे, कोणतरी असते डोकेदुखी. सो हे मानसिक जे त्यांचे ताणतणाव असतात, स्त्रियांचं कसं असतं ना, हे बोलू नाही शकत, ते एक्सप्रेस करतात, ते वैतागानं करतात, पण त्यांच्या भावना दाबून ठेवायची त्यांना सवय असते आणि ह्यातनं तो मायग्रेन निर्माण होत जातो. न्यूरॉलजिक हेडेकचाच एक प्रकार आहे. आणि कितीतरी मायग्रेन आणि कितीही गोळ्या घेतल्या तरीसुद्धा तुम्हाला त्याच्यातनं सुटका नाही होत. कुठल्या क्षणी डोकं दुखेल, आज लवकर झोपले म्हणून डोकं दुखेल, आज जास्त झोपले म्हणून, का उद्या झोप झाली नाही, का आज लग्नाला गेले, लग्नाचे जेवण आले म्हणून डोकं दुखेल. सो अशा इतक्या केसेसनी तुम्हाला म्हणजे लक्षात येतं की होमिओपॅथी खरंच किती रामबाण उपाय आहे काही ठराविक रोगांवर. इतर जसं तुम्ही म्हणालात ना की लाईफस्टाईल डिसीजेस, याच्यामध्ये होमिओपॅथी सपोर्टिव्ह रोलमध्ये तुम्ही वापरावी. अनलेस यू आर ॲट अ बॉर्डर लाईन पेशंट. लाईक असं आहे की माझी आत्ताच 140 शुगर झाली आहे आणि मी होमिओपॅथीकडे लगेच येते, तर मग आम्ही होमिओपॅथिक औषधं देऊन, कारण आम्ही डायबेटिक क्लब चालवायचो संजीवनला 2005 to 2001. तिथे आम्ही होलिस्टिकली डायबेटिक केसेस मॅनेज केल्या, जवळ 450 मॅनेज केलं. आणि त्याच्यामध्ये योगा असायचं, होमिओपॅथी असायचं, ॲलोपॅथी असायचं. आणि आमच्या असं लक्षात आलं की जेव्हा ॲलोपॅथिक रुग्ण जे ऑलरेडी ॲलोपॅथी घेत होते आणि होमिओपॅथीनं त्यांना सपोर्ट केलं गेलं, तेव्हा त्यांचे सिम्पटम्स कळून गेले, त्यांची आजारी असण्याची भावना कळून गेली, लाईफस्टाईल त्यांची सुधारली, लाईफस्टाईलपेक्षा लाईफ क्वालिटी सुधारली, की ते विसरून गेले की आपल्याला डायबेटीस आहे. जरी ते सगळी पथ्य पाळत होते, जरी ती औषधं घेत होते, तरी औषधांचं प्रमाणही तेवढंच आहे. बरोबर आहे. आणि त्यांना एक हेल्थी लाईफ क्वालिटी मिळाली. सो अशा तऱ्हेची मदत होमिओपॅथी निश्चित करू शकते. जर एखादा माणूस 10 वर्ष बीपीची गोळी घेतो आणि माझ्याकडे येऊन म्हणतो मॅडम ही गोळी मला बंद करायची आहे, तर मी त्याला असं सांगेन की 21 वर्ष तुम्ही बीपीची गोळी घेताय, त्यांच्या शरीराला ती सवय झालेली असते. सवय म्हणजे ते शरीर तुमच्याकडनं एक्सपेक्ट करतं ती गोळी मिळायची.
शरीराचं आपलं जे हिलिंग मेकॅनिझम असतं ते आता शरीर विसरलंय. आणि तुम्ही अचानक ती विड्रॉ केली तर त्या शरीराला शॉक बसू शकतो आणि कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. आणि त्यातनं जी कॉम्प्लिकेशन्स होतात ती लाईफ थ्रेटनिंग असतात. सो त्याच्यापेक्षा इट इज ऑलवेज गुड की तुम्ही होमिओपॅथी सुरू करा. आपोआप तुमचे डॉक्टर सांगतील बघा थोड्या दिवसांनी की अरे तुझं जरा BP कमी दिसतंय, आपण अर्धी गोळी कमी करून टाका. असं होतं, असं खरोखरच होतं. आणि त्या डॉक्टरांना माहीत सुद्धा नसतं की हे होमिओपॅथी घेतात. कारण बरेच लोक सांगायला सुद्धा घाबरतात. बरोबर की अरे बापरे ते रागवतील म्हणून. पण तसं काही सगळेजण नसतात. काही ॲलोपॅथ्स खरोखरच असतात. म्हणजे मी तुम्हाला सांगेन काही कार्डिओलॉजिस्ट असे अक्षरशः म्हणतात की दे ना औषध काहीतरी होमिओपॅथिक त्यांना माझ्यापेक्षा करता असे सुद्धा आहे की हां. सो आपल्या पॅथीची बलस्थानं ओळखणं आणि लिमिटेशन्स ओळखणं हे किती महत्त्वाचं आहे. कारण लोकांसाठीच आहेत ना या सगळ्या. तिचं आरोग्य आणि आता इतकी स्टिम्युलेशन्स आहेत पहा की तुमचं आरोग्य बिघडायला काय वेळ नाही लागत आहे. किंवा बिघडायला लिटरली पान पडलं तरी आरोग्य बिघड अशी परिस्थिती आहे. अशा याच्यामध्ये आपल्याला जितक्या मिळतील तितक्या हाताने त्या पॅथीजचा उपयोग केला पाहिजे. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही ॲडल्ट्रेशन करा, हे पण घ्या, ही पण त्यांची बलस्थानं ओळखून थोडी जर केला तर. या प्रश्नाकडे मी खरं तर येणार आहे की होलिस्टिक ॲप्रोच आपला कसा असला पाहिजे. पण त्याच्या आधी मला आणखीन काही लाईफस्टाईल डिसिजेसबद्दल तुम्हाला विचारायचं की त्याच्यामध्ये होमिओपॅथीचा रोल कसा असतो. जसं अलीकडे फॅटी लिव्हर डिसीज, कोलेस्टेरॉलच्या वरखाली होणाऱ्या लेवल्स, एक प्रकारचं फटीग कॉर्पोरेट क्षेत्रात जॉब करणारे जे लोक आहेत ते किंवा एकूणच शहरी जीवनशैलीमध्ये. कोलेस्ट्रॉलबद्दल तुम्ही जे मला म्हणालात की कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स इन जनरलच खूप जास्त हल्ली हाय असतात. अच्छा. किंवा फॅटी लिव्हर डिसीज ग्रेड 1 तर युजली सगळ्यांचाच असतं. बरोबर. हे लाईफस्टाईल डिसिजेस नक्की आहे. आणि लाईफस्टाईल डिसिजेस म्हणजे काय की व्यायाम नाही. दुसरी गोष्ट म्हणजे स्पर्धात्मक वातावरण. बरोबर. ॲम्बिशियस सगळ्यांचं नेचर, ओव्हर ॲम्बिशियस, कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट्स, या सगळ्यांमुळे ना तुमचे जे मनावरचे स्ट्रेस असतात. आता तुम्ही मला सांगा आपले आजी आजोबा नॉनव्हेज खात पण नसते पण त्यांना विटॅमिन B12 डेफिशियन्सी कधी नव्हती. बरोबर. नॉनव्हेजमधनंच विटॅमिन B12 मिळतं. अगदी खरं. आपल्याला सगळं खाऊन पिऊन विटॅमिन D आणि विटॅमिन B12ची डेफिशियन्सी काय. माझं याच्या मागचं एक अंडरस्टँडिंग असं आहे की आपण घेतो तर सोर्सेसमधनं भरपूर, पण त्याचं जे ॲसिमिलेशन असतं आणि आपल्या शरीरातलं ॲब्सॉर्प्शन असतं. बरोबर. त्याच्यासाठी वेगळे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल. ॲसिमिलेशन अँड ॲब्सॉर्प्शन. ॲसिमिलेशन म्हणजे त्याचं पृथक्करण होणं आणि ते ॲब्सॉर्ब बनणं अशा तऱ्हेनं की जे शरीराला परत उपयोगी त्या फॉर्ममध्ये येऊ शकेल. बरोबर. सो हे का होत नाही याचं कारण असं आहे की इट इज ऑब्स्ट्रक्टेड बाय सम स्ट्रेसेस, मेंटल स्ट्रेसेस. सो तुम्ही विटॅमिन D कितीही ओतलं तरीसुद्धा त्याचे लेवल्स जेव्हा तुम्ही विटॅमिन Dच्या गोळ्या बंद करता तेव्हा ते खाली येतात. सो याचा अर्थ असा आहे की समथिंग डिफरंट थिंग इज ऑब्स्ट्रक्टिंग फ्रॉम गेटिंग इट ॲब्सॉर्ब्ड. सो ते काय आहे असं प्रत्येकाने शोध घेतला पाहिजे. सो व्यायाम, खाणं पिणं वेळेवर करणं आणि एस्पेशली मेंटल स्ट्रेसेस, इवन कोलेस्ट्रॉलला सुद्धा अत्यंत बारीक लोकांचं कोलेस्ट्रॉल हाय असतं. हे यू कांट इवन इमॅजिन. ट्रायग्लिसराईड्स ठीक आहे बाबा, थोडे जाड आहात तुम्ही, तेलकट कमी खा असं सांगता येतं, पण कोलेस्ट्रॉलला काय सांगणार कसं. तो तर इतका बारीक माणूस दिसत असतो आणि त्याचा कोलेस्ट्रॉल कितीतरी आहे. तर याच्या मागे काय आहे, तर याच्या मागे मला असं वाटतं की स्ट्रेसेसच आहे. तर होमिओपॅथी याच्या अशा तऱ्हेनं तुम्हाला मदत करू शकते की जे स्ट्रेसेस आहे ते तुम्ही बॅलन्स्डली कसे फेस करू शकता. म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं की शरीर आणि मन यांचं एक नातं आहे आणि ते संतुलन ती ऊर्जा ठेवत असते, ज्याला आम्ही डायनामिक फोर्स म्हणतो किंवा ज्याला आम्ही लाईफ फोर्स म्हणतो किंवा ज्याला आम्ही व्हायटल फोर्स म्हणतो. सो तो व्हायटल फोर्स जेव्हा होमिओपॅथिक औषधांनी एका जागेवर येतं तेव्हा एखाद्या गोष्टीचं जे आपल्याला त्रासदायक वाटत असते ती आपण सहज थोडीशी स्वीकारतो. किंवा त्याच्यासाठी जे ॲडॅप्टेशन असतं ना तुमचं की हां थोडीशी तुम्ही त्याला स्पेस देता किंवा चालायचंच. नाहीतर कोणीतरी काहीतरी म्हटलं की मी रागावा, हे जे असतं ना याच्यामध्ये थोडासा होमिओपॅथीचा आपल्याला उपयोग होऊ शकतो की मानसिक थोडंसं संतुलन आणि स्ट्रेसेस ज्या प्रमाणात तुम्ही घेताय
त्याच्यामध्ये थोडे डायल्युटेड फॉर्ममध्ये ते तुम्ही घेऊ शकता. अरे नाही झालं तर नाही झालं का, उद्या बघू, असं सहज म्हणण्याची एक प्रवृत्ती जेव्हा तुमची येते तेव्हाच तुम्ही अक्लमटाईज त्या लाईफस्टाईलशी करू शकता. अगदी खरं आहे. तुम्ही मानसिक ताणाविषयी त्या शब्दावरती तुम्ही जोर देताय. याचं कारण की मानसिक ताण हा फक्त मानसिक आरोग्यच बिघडवत नाही, तर शारीरिक आरोग्य सुद्धा सायकोसोमॅटिक अगदी ॲक्सेस आहे. माइंड आत्मा त्याची जाणीव झाली तर, पण माइंड आणि शरीर याचा एक तो ॲक्सेस आहे. तो जोडणारा ॲक्सेस जरा जरी इकडे तिकडे झाला तरी सुद्धा मग एकमेकाला ते त्रास देतात. मनोकायिक आजार त्याला बघतो, सायकोसोमॅटिक डिसीज. येस, इट कॅन बी अदरवाईज ऑल्सो. शरीर अफेक्ट झालंय म्हणून मी मानसिकरित्या चिडचिडी झाली, अगदी असंही होऊ शकतं. नेहमी कारण मनाकडनंच यायला पाहिजे, अर्थात शरीराकडनं मना. सो तो ॲक्सेस आहे. आजकाल आपल्या आयुष्यामध्ये काही काही शब्द खूप परवलीचे झालेले आहेत. म्हणजे एक स्ट्रेस, फिअर, अँझायटी, वेगवेगळ्या प्रकारचे फोबियाज. आणि अगदी आपण पाहतोय की शाळेतल्या मुलांपासून ते कॉर्पोरेटमध्ये जॉब करणाऱ्या किंवा व्यवसाय चालवणाऱ्या मोठ्या लोकांपर्यंत, अगदी वृद्ध लोकांपर्यंत त्यांचेही काही वेगळे स्पेसेस असतात. तर या मानसिक आजारांमध्ये होमिओपॅथीची भूमिका काय असू शकते? म्हणजे फिअर आहे, फोबिया आहे, किंवा अगदी भविष्याबद्दलची अनिश्चितता, इनसिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो, तर असुरक्षिततेची भावना, या सगळ्या नकारात्मक भावनांमुळे किंवा ताणांमुळे रोजचं जगणं अक्षरशः उद्ध्वस्त झालेले अनेक उदाहरणं तुम्ही पाहिलेली असतील. त्याचे शारीरिक परिणामसुद्धा पाहिलेले असतील. त्याच्यासाठी होमिओपॅथीचा काय रोल असू शकतो? आता जेव्हा मानसिक आजार आपण म्हणतो ना, तेव्हा मानसिक आजारांना एकतर दाबून टाकलं जातं. जे काय होतं की जेव्हा माझी एन्झायटी वाढते तेव्हा सायकियाट्रिक ड्रग्स युजली असे दिले जातात. ती त्यांची पद्धतच असते की त्या ड्रग्सनी तुम्हाला एकतर झोप तरी येते किंवा बोथटपणा तरी येतं. बरोबर आहे ना? सो तो अँझायटीमधनं तुम्ही बाहेर पडता, पण तुम्हाला एक असं फिलिंग येतं की मला बरंच नाही, मला बरंच नाही आहे, त्या तुमची कार्यशीलता कमी हो. सो जसं मी तुम्हाला म्हटलं, होमिओपॅथी ही सूक्ष्म आणि व्यापक तऱ्हेनं दोन्ही तऱ्हेनं कार्य करते. की होमिओपॅथिक औषधांमध्ये ऊर्जा कार्यरत असते आणि त्या औषधाचे पार्टिकल्स पण असतात. सो दोन्ही तऱ्हेनं. आणि जेव्हा तुमच्या मनातली ऊर्जा हलते तेव्हा ऊर्जात्मक औषधच त्याच्याशी संवाद करू शकतात ना. कुठलं तरी क्रूड फॉर्ममधलं मी जर औषध घेतलं तर ते माझ्या मनाशी नाही संवाद करू शकत किंवा ते माझ्या ऊर्जेशी नाही संवाद करू शकत, लाईफ फोर्सशी. सो लाईफ फोर्सशी संवाद करणारं असं हे होमिओपॅथिक औषध आहे. त्यामुळं असं आहे जीवन ऊर्जेशी. सो जेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता, होमिओपॅथिक औषधं निश्चितच तुम्हाला मदत करू शकतात. पण जसे आमचे सर डॉक्टर नरेंद्र गुप्ता नेहमी म्हणतात की याच्यानंतरचं काम तुझं आहे पुढे, की त्या समतोलाला तू कशी मेंटेन करणार आहेस, की तू मेडिटेशन करून किंवा भावनांपासून डिटॅच होऊन किंवा आणखी काही होलिस्टिक पद्धतीनं तुला ते मेंटेन केलं पाहिजे. जेव्हा ते कळतंय पण वळत नाही अशा स्थितीला जातं तेव्हाच मेडिसिन. बरोबर. पण मेडिसिन्स म्हणून होमिओपॅथिक असली तरी तुम्ही थोडी आयुष्यभर घेत राहणार की हे चुकीचंच आहे ना. सो तुम्हाला मदत करतात आहे, स्टिम्युलस देतं की तू जा बाबा, परत आपल्या जागेला जा. इथे गेल्यानंतर ते मेंटेन करणं हे तुमचं कर्तव्य. इथे मला वाटतंय योग ही जी काही भारतानं जगाला देणगी दिलेली आहे आणि आपण भारतीयच बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो. बरोबर. त्याची भूमिका तुम्हाला इथं कितपत महत्त्वाची वाटते? बेसिकली भारतीय योग जे शिकवतो ते युज या धातूपासून तो आलेला आहे. युज म्हणजे जोडलं जाणं, आणि हे कशाचं जोडलं जाणं आहे तर शरीराचं मनाशी, मनाचं आत्म्याशी. सो जेव्हा तुम्ही ही लिंक पूर्ण करता तेव्हा तुम्हाला एक कॉन्शियसनेस येतो किंवा एक जाणीव येते. योगामध्ये तुमची शारीरिक कसरती तर आहेतच त्याच्यामुळे तुमचा बॉडी कॉन्शियसनेस वाढतो. तुम्हाला लक्षात येतं की अरे आज मला इथे दुखतंय पण हे थोड्या वेळात नाहीसं हो. सो हा एक कॉन्फिडन्स येतो, अरे बापरे मला दुखलं, आता मी USG करू का या डॉक्टरांना दाखवू का त्या डॉक्टर, अशा स्थितीत तुम्ही जाते. एक मैत्रीचा संवाद योगामुळे तुमच्या बॉडीशी आहे. इतकंच नव्हे तर मनाचं सुद्धा एक स्वास्थ्य येतं, आणि मन आणि बॉडी हेच एका लयीत असले तर तुम्हाला त्या एनर्जीचं
त्या एनर्जीची जाणीव होते. बरोबर. म्हणजे ती जी ऊर्जा आहे, जो आत्मा त्याला म्हणा, काहीही म्हणा तुम्ही, हिलिंग पॉवर म्हणा, चेतना म्हणा, प्राणीची एनर्जी म्हणा, प्राणी ती तुम्हाला जाणवते जेव्हा तुमचं मन स्वस्थ. बरोबर. सो हे खूप महत्त्वाचं आहे की शरीराचा कॉन्शियसनेस, मनाचा कॉन्शियसनेस आणि मनाची स्थिरता, आणि ही योगानं येते, त्याची एकमेकांशी जोडलं जाय. सो प्रत्येक गोष्टीवर तुम्ही जर मेडिसिन घ्यायचं म्हटलं आणि आयुष्यभर कशासाठी तुम्ही अवलंबून राहता, युअर बॉडी हॅज गॉट वंडरफुल हिलिंग पॉवर. अगदी. आणि होमिओपॅथीसारखे मेडिसिन ती जस्ट स्टिम्युलेट करतात की अरे तू तुझ्या रोजच्या जागेवर जा, आणि तिथे गेल्यानंतर ती बॉडी आपोआप हील करायला सुरुवात होते. अगदी खरं आहे. म्हणून तुम्हाला होमिओपॅथिक औषधं घेतल्यावर बऱ्याच वेळा वाटतं अरे माझा मीच बरा झालो, काय केलं त्या होमिओपॅथिक औषधात. तर ते तसं नसतं, ते स्टिम्युलस देत असतं, आणि इमिजिएटली यू स्टार्ट युअर YK4 स्टार्ट्स ॲक्टिंग अँड हिलिंग हिज. अशी ती वा. डॉक्टर अपर्णा मॅडम, तुम्ही हे एक महत्त्वाचं आवाहन करताय, आणि बुक विश्वच्या माध्यमातून आम्हीही सर्व लोकांना एक आवाहन करतोय की कुठलीही पॅथी, ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी किंवा अन्य कोणतेही उपचार, तर हे सर्व उपचार आहे, कुठल्याही पॅथी आहे, तर त्याच्यावर पूर्णतः तुम्ही अवलंबून राहू नका. तर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये, तुमच्या जीवनशैलीमध्ये, तुमचा आहार, विहार, व्यायाम, तुमची निद्रा, तुमचे नातेसंबंध, या सगळ्यांमध्ये तुम्ही सकारात्मक बदल घडवा. कारण ते मला वाटतंय आपल्याला जर अगदी लाईफलाँग किंवा दीर्घकालीन जर आपल्याला आरोग्याचा विचार करायचा असेल तर आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि सपोर्टिव्ह आहे कुठलीही पॅथी, आणि अनेक पॅथींचा एक हॉलिस्टिक ॲप्रोच जसा आयुर्वेदाचा आणि होमिओपॅथीचा आहे. त्याचबरोबर योग, ध्यानधारणा याही काही पद्धती तुम्ही सांगितल्या, तर तो सुद्धा महत्त्वाचा आहे. मला याच्यावरून आणखीन एक आपल्याला असं विचारायचं आहे की आपल्याकडे आजीबाईचा बटवा नावाची एक संकल्पना होती जुन्या काळामध्ये, की आपल्याला अगदी किरकोळ काही झालं, अगदी डोकेदुखीपासून, पित्त खवळल्यापासून, काही मुकामार लागण्यापासून, तर आजीबाईच्या बटव्यामध्ये त्याचं समाधान आपल्याला मिळायचं. तर होमिओपॅथीचा असा बटवा असायचा का, असा मला प्रश्न पडला आहे. म्हणजे जुन्या काळापासून आपल्याकडं वापरली जाते ही पॅथी की मॉडर्न नवीनच हे आहे? आजीबाईचा बटवा अगदी माझ्या लहानपणापासून मला आठवतं. माझी आजी मला द्यायची की अगं पोट दुखतंय का, तर मॅकफॉज घे. कारण त्यावेळेला सुद्धा हे अगदी रूढ संकल्पना होती की होमिओपॅथिक औषधं कुणीही घेतली तरी चालतात, त्यांचा साईड इफेक्ट होत नाही. अच्छा, आधीच्या काळात पण असं होतं? आधीच्या वेळेत म्हणजे माझ्या आजीपासून ते चाललं, तिच्याकडे अशी औषधं असायची. पण आता आधुनिक तऱ्हेनं जर होमिओपॅथीचा विचार केला तर होमिओपॅथी इतकी पुढे गेलेली आहे. म्हणजे अनेक संस्था आहे ज्या होमिओपॅथीचा अभ्यास करतात. होमिओपॅथीमध्ये सुद्धा अनेक पंथ आहेत बरं का. म्हणजे त्यांची थिअरी प्रत्येकाची वेगवेगळी आहे. जरी ती माणसाच्या अंडरस्टँडिंग पाशी येऊन थांबली, म्हणजे हा माणूस, हा इंडिव्हिज्युअल कसा आहे याच्या पाशीच ते येऊन थांबतं, पण तरीसुद्धा वाटा वेगवेगळे आहेत. सो या वाटांवरती इतके डॉक्टर्स काम करत आहेत, इतके रिसर्चर्स काम करत आहेत, आणि त्यातलंच आम्ही जे आता होमिओपॅथीतला एक मार्ग जो आम्ही पुढे जातो दॅट इज कॉल्ड अप्लाइड माइंड. अप्लाइड माइंड म्हणजे याच्यामध्ये परत शरीर आणि मनाची सांगड आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखादा माणूस जेव्हा क्रिटिकल सिच्युएशनमध्ये येतो तेव्हा त्याची इंडिव्हिज्युअलिटी बाहेर येते. एखादा माणूस झोपला आहे आणि तुम्ही त्याला अचानक तोंडावर पाणी मारून उठवलं तर तो उठतो, आणि तो रिॲक्शन वेगवेगळ्या प्रकारे देतो, व्यक्तिगत प्रकृती. त्यामुळं होमिओपॅथी ही इंडिव्हिज्युअलायझेशनला जास्त महत्त्व देते, कारण ही ऊर्जात्मक पॅथी आहे ना. त्यामुळं सगळ्यांना हेच इतके MG द्या असं होत नाही. पर्सनलाइज आणि कस्टमाइज्ड होस्टिस. म्हणजे तुम्हाला डोकं दुखलं आणि तुमच्या मित्राचं डोकं दुखलं तर तुमच्या दोघांची औषधं ती सिमिलर नसतात. तर तुमच्या कॉन्स्टिट्यूशनचा, तुमच्या फिजिकल मेंटल मेकअपचा सगळा अभ्यास करून तुमचं एक कस्टमाइज्ड औषध तो डॉक्टर ठरवत असेल. बरोबर. याचा अर्थ तुमची पूर्ण पर्सनॅलिटी स्टडी केली जाते. अच्छा, याचा अर्थ असा आहे की जेव्हा क्रिटिकल सिच्युएशनमध्ये, म्हणजे लगेच काही कोणी डॉक्टरकडे जात नाही. मला जरा पिवरिश वाटलं, मी आपली एक डोलो घेऊन टाकते किंवा एक प्रोसिन घेऊन टाकते. जर उद्याही मी आजारी राहिले तर मग मला वाटायला लागतं की मला जायला पाहिजे, हां आता काहीतरी मला केलं पाहिजे. सो या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये येऊन जेव्हा मी डॉक्टरकडे येते तेव्हा जे माझ्या इंडिव्हिज्युअलिटीचं प्रकटीकरण होतं. अच्छा, मग मी माझ्या डिसीजशी कशी अडॅप्ट करते, मी त्याचा काय विचार करते, मला त्याच्यामुळे काय अँझायटीज येतात, हे जेव्हा मी डॉक्टरला सांगते तेव्हा त्या डॉक्टरला कळतं की माझी इंडिव्हिज्युअलिटी काय. बरोबर.
याला आम्ही अप्लाइड माइंड म्हणतो. अच्छा. एखादा माणूस प्रचंड घाबरून येतो, मॅडम मला खूप दडदडत आहे, काय झालंय, आणि दुसरा माणूस म्हणतो हो परवाच म्हणजे 2 महिन्यापूर्वी एन्जिओप्लास्टी झाली. सो असे इतक्या प्रकृती आहेत त्यांचं अंडरस्टँडिंग करून त्यांना त्यांच्याप्रमाणे औषधं देणं, हे अप्लाइड माइंड आहे. सो माइंड आणि परत शरीराचा संबंध आहे, बरोबर. आणि ऊर्जेचा हे संबंध. सो हे आता आमची आशा HHF म्हणून एक फार मोठी संस्था आहे. तर आम्ही नवीन डॉक्टर्स किंवा या मार्गामध्ये अप्लाइड माइंडमध्ये जे नवीन आहे अशा लोकांना, अशा डॉक्टर्सना आम्ही ट्रेन करायचा प्रयत्न करतो. आणि SM जोशीला आमचे दर बुधवारी वर्ग पडतात. आणि अशी अनेक संस्था आहेत, अशा अनेक डॉक्टर्सच्या संस्था आहेत ज्या रिसर्च करत आहेत, ज्या बऱ्याच होमिओपॅथीमध्ये कार्य करत आहेत. सो ती तेवढ्या बटव्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. म्हणजे आपल्याला बरेच जण येऊन सांगणार हो त्यांना पण होमिओपॅथी माहिती आहे, तर तशी होमिओपॅथी नाही आहे. होमिओपॅथी ही जास्त तरल बनलेली आहे, होमिओपॅथी ही जास्त सूक्ष्म आणि व्यापकही बनले. हे परत परत म्हणते तुम्हाला की सूक्ष्म व्यापक इतकं कॉन्ट्ररी तिचं रूप आहे. आणि मला खूप वाईट वाटलं होतं, अरे थोडक्यात आपली ॲलोपॅथीला ॲडमिशन गेली. पण आता मी मागं वळून पाहिलं की मला वाटतं केवढं मोठं आयुध आपल्या हातात परमेश्वरानं दिलंय. क्या बात. की जेव्हा एखादा माणूस येऊन म्हणतो की मॅडम तुम्हाला भेटल्यावरच बरं वाटलं, किंवा तुम्ही औषध दिलं आणि लगेच मला इतकं छान वाटलं, काय माझ्या आवाज, म्हणजे लाईफ क्वालिटी तुमची परत तिथे आणणं आणि त्यातनं जे समाधान मिळतं ते अपूर्व आहे. अगदी खरं आहे. तुमच्या इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये तुमचा महिलांच्या मेन्स्ट्रुअल सायकल्स, मेनोपॉज याच्याबद्दलचा तुमचा अनुभव काय सांगतो? म्हणजे त्या केसेसमध्ये जिथं आपण म्हणतो की हार्मोनल चेंजेसचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे, त्याचा पुन्हा संबंध ताणांशी आहेच जगण्यातल्या. तर रजोनिवृत्ती असेल किंवा महिलांचे PCOD सारखे विकार असतील जे हार्मोनशी संबंधित आहे, तिथे होमिओपॅथी कशी काम करते, त्याच्या काही केस स्टडीज तुम्ही काही सांगू शकाल का? तर PCOD सर खूप कॉमन आहे. अत्यंत यंग मुली येतात ज्यांच्या मेन्सेस अजिबात रेग्युलर नसतात, आणि मग USGमध्ये किंवा सोनोग्राफीमध्ये असं दिसतं की अरे मल्टिपल सिस्ट्स आहे. तर अशा वेळेला लाईफस्टाईल डिसीजच आहे हा परत. अच्छा. की फास्ट फूड खाणं किंवा अशा गोष्टी खाणं ज्या हॉर्मोन्सना इम्बॅलन्स करतील, जागरण करणं, व्यायाम न करणं, रात्रभर जागं राहून मोबाईलमध्ये काहीतरी बघत राहणं, या सगळ्या गोष्टी आहेत. पण यातनं होमिओपॅथीना तुम्हाला अशी मदत होते की तुमची मेन्सेस तरी रेग्युलरली यायला लागते. कारण जी औषधं तुम्ही घेत असता आणि मेन्सेस येत असते की अनओव्ह्युलेटरी सायकल्स असतात, होमिओपॅथी त्याला एक ओव्ह्युलेटरी सायकलचं रूप देते. ओव्ह्युलेशन रेग्युलरली व्हायला लागतं. आणि मग त्याच्यानंतर PCOD सारखे गोष्टी असे असतात की तुम्ही कधीही USG केलात तरी सुद्धा तुम्हाला त्या सिस्ट दिसतात, त्या परमनंटच असतात, त्या जात नाहीत. पण जेव्हा तुमची ओव्ह्युलेशनची प्रवृत्ती रेग्युलर होते, ओव्ह्युलेशन तुमचं नॉर्मलाइज होतं, तेव्हा मग तुम्हाला चाइल्ड बेअरिंगला सुद्धा काही प्रॉब्लेम येत. सो असा होमिओपॅथीचा याच्यामध्ये हे आहे, रोल आहे. किंवा दुसरं मी सांगेन की मेनोपॉज, कितीतरी बायका येतात ज्या म्हणतात खूप छोट्या छोट्या गोष्टीने रडायला येतं. सो इट इज ऑन द टर्न ऑफ लाईफ. छोट्या छोट्या गोष्टी लागतात, किंवा सतत ब्लिडिंग खूप होत असतं, किंवा फ्लॅशेस येतात, गरम कधी गार. मग मी सांगते ना फॅन लावा, फॅन बंद करा, असं कितीतरी काहीतरी चालू असतं. मुलांवर ओरडणं होतं. आणि हा एक वयाचा असा टप्पा असतो जेव्हा मुलं बऱ्यापैकी सेटल झालेली असतात, एकटे पण असतं एक प्रकारचं, किंवा जोडीदार हा काहीतरी व्यापामध्ये अडकलेला असतो आणि एक एकाकी पण असतं, आणि तुम्हाला स्वतःकडे बघण्याची, स्वतःत रमण्याची सवय गेलेली असते. इतरांसाठी जगण्याचा एक पायंडा असं जगच नसतं. तर या वेळेला हे प्रॉब्लेम्स येतात. पण होमिओपॅथीला मी असंच सांगेन तुम्हाला परत की डेफिनेटली त्या टप्प्यामधनं सहज तुम्ही पार होता. तो टप्पा प्रत्येकाला येतो, पण तुम्ही अशा तऱ्हेनं पास होता की तुम्हाला कळत पण नाही की तुम्ही त्या टप्प्यामध्ये होता. इतक्या सहजतेनं तुम्हाला ती मदत करू शकते. वा. होमिओपॅथीबद्दल काही समज आहेत, त्यापेक्षा जास्त गैरसमज आहेत, त्याविषयी आपण थोडक्यात बोलूया. पहिला समज जो मी कायम ऐकत असतो, माझे काही मित्रसुद्धा आहेत जे मेडिकल फील्डमध्ये आहेत, तर त्यांच्याकडून मी ऐकलं आहे की होमिओपॅथी ही खूप स्लो काम करते, सावकाश संत गतीनं काम करते. तर हा समज आहे, ही फॅक्ट आहे की हा गैरसमज आहे, काय बोल?
दोन्ही तऱ्हेनं आपण म्हणू शकतो. डिसिजेस हे 2 प्रकारचे असतात. एक तर ॲक्यूट जे आत्ताच झालेले हो. आणि क्रॉनिक जे जुनाट आजाराचे. सो जे ॲक्यूट असतात ते का नाही लगेच बरे होणार, होतात असते फीवर्स एस्पेशली. आणि ह्या अप्लाइड माइंडच्या मेथडनी तर आम्ही फार छान छोट्या मुलांचे फीवर्स इतके सुंदर छान कवर तुम्ही करू शकता की ते अँटीबायोटिकचं नाव विसरून जातात. आणि तशाचसाठी ते आलेले असतात की किती अँटीबायोटिक घेणार, दर महिन्याला याला अँटीबायोटिक लागतं म्हणून आई येते. सो अशा तऱ्हेनं ते तुम्हाला निश्चित मदत करतात. पण जुनाट जे आजार असतात तिथे तुम्हाला जरी बरं वाटायला लागलं तरीसुद्धा थोडंसं औषधाचं रिपिटेशन करणं भाग असतो. आणि त्याच्यासाठी तुमची एक ट्रीटमेंट थोडी 3 किंवा 6 महिने लांबते, डिपेंड्स ऑन दॅट पर्टिक्युलर डिसऑर्डर. बरं. सो असं काही क्रॉनिक आहे आणि किती ॲक्यूट आहे हा एक महत्त्वाचा फरक. ॲक्यूट असलं तर ॲक्यूटलीच ते बरं व्हावं लागतं, कारण तुमचा ताप 10 दिवस राहून चालत नाही ना. ताप तुमचा 2 दिवसातच बरा झाला पाहिजे. सो अशा तऱ्हेनं काही मेथड्सनी हा डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट मिळतो. आणि त्यापैकी अप्लाइड माइंड ही मेथड फार सुंदर आहे. बरं. दुसरा महत्त्वाचा समज किंवा गैरसमज जो आता तुम्ही क्लिअर करावा तो म्हणजे की होमिओपॅथीच्या ज्या गोळ्या त्या शुगरी म्हणजे गोड असतात, तर डायबेटिक पेशंट्सनी जर त्या खाल्ल्या तर त्यांना अपायच होणार, कारण त्यांना गोड चालत नाही ना. हो, शुगर वाढेल ना. शुगर वाढेल. हां, तर त्याविषयी काय सांगाल? सो आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं लॅक्टोज हे एक मीडियम आहे ज्याच्यात त्या गोळ्या तयार केल्या जातात. मिल्क शुगर आहे, बरोबर. सो असं आहे की ही लॅक्टोज जेव्हा तुम्ही देता तेव्हा तो इतका कमी प्रमाणात ते औषध दिलेलं असतं. अच्छा. की त्यानं कुठल्याही प्रकारे तुमच्या शुगर्स वाढत नाहीत अनलेस यू आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू लॅक्टोज. लॅक्टोज इंटॉलरन्स असला तर मग तुम्ही अल्कोहोलमधले ड्रॉप्स घेऊ शकता, एथिल अल्कोहोलमध्ये जे तयार केलेले असतात, किंवा पाण्यामधले ड्रॉप्स घेऊ शकता. सो त्यालाही ऑप्शन आहे वेन इट इज लॅक्टोज इंटॉलरन्स, म्हणजे त्यांना लॅक्टोजची ॲलर्जीच असते. अच्छा. अशा लोकांना तो उपयोगी पडतो, पण असे लोक फार कमी असतात. आणि लॅक्टोजमधल्या गोळ्या घेऊन कधीही कुणाचीही शुगर वाढत नाही. बरं. जी बाकीच्या गोष्टींमुळे वाढतात. म्हणजे फारच मोठा गैरसमज आहे, खूप मोठा गैरसमज आहे. तिसरा किंवा चौथा महत्त्वाचा मुद्दा असा की ॲलोपॅथिक औषधं समजा माझी चालू आहे आणि मला तरी पण कॉम्प्लिमेंटरी सप्लिमेंटरी म्हणून होमिओपॅथी पण घ्यायची आहे, तर ही दोन्ही औषधं एकत्र घेता येतात का? का नाही घेता येणार? एक तर काय होतं की दोन्ही वेगवेगळ्या स्तरावर काम करतात. म्हणजे एक मटेरियल लेवलवर काम करतोय आणि एक करतोय तर ऊर्जेवर काम, एनर्जी लेवलवर काम करतो. सो ॲलोपॅथिक औषध जेव्हा तुम्ही बीपीची गोळी चालू असते काही हरकत नाही ना, तुम्ही होमिओपॅथिक घेतलं तर ते तुमच्या ऊर्जेवर काम करतं, तुम्हाला बरं वाटायला लागतं, हळूहळू तुमचा तो डोसही कमी होतो. सो जसं मी म्हटलं की ॲलोपॅथीच्या बरोबरीनं होमिओपॅथिक गोळ्या घेतल्यानं 2-3 प्रकारचे तुम्हाला फायदे होतात. नंबर 1 इज लाईफस्टाईल डिसिजेसमध्ये. नंबर 1 इज या औषधांचा डोस हळूहळू कमी होतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची जी कॉम्प्लिकेशन्स असतात, फॉर एक्झाम्पल सोरियासिसमध्ये सोरियाटिक आर्थरायटिस होणारच, हे 100% सायन्स आहे. पण तुम्ही पहा, जे पेशंट सोरियासिसमध्ये होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतात त्यांना आर्थरायटिस होत नाही. बरं. किंवा कितीतरी लांबतो, ते कॉम्प्लिकेशन कितीतरी लांबतं. तिसरी गोष्ट म्हणजे लाईफ क्वालिटी, की हो मला डायबेटीस आहे बट आय डोंट गेट मच सिम्पटम्स, आय कॅन लीड माय लाईफ. मला जे आयुष्यात करायचं आहे ते मी आनंदानं करू शकतो, मी ट्रेकिंगला जाऊ शकतो, मी सगळं करू शकतो, काय प्रॉब्लेम काय. सो हा लाईफ क्वालिटी कंट्रोल बरोबर तुमचा होमिओपॅथीने येतो. अगदी. आणि ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी दोन्ही एकत्र घेतली जाऊ शकतात एक्सेप्ट स्टिरॉइड्स. अच्छा. स्टिरॉइड्सने काय होतं, स्टिरॉइड्स विल ऑलवेज सप्रेस द थिंग्स अँड मेक यू फील बेटर. आणि होमिओपॅथी अशी आहे की ती थोडीशी तुमच्या त्रासाला स्टिम्युलेट करते. जसं आपण म्हणतो ना होमिओपॅथिक ॲग्रिवेशन, होमिओपॅथी घेतल्यावर थोडेसे तेच त्रास तुमची पण एक चर्चा असते की लक्षणं सुरुवातीला खूप त्याच्यावरतीही आपण येऊया. बरं. सो स्टिरॉइड्समध्ये काय होतं ते तुम्हाला सप्रेस करतात. आणि तुम्हाला जसं माहिती आहे ना, कुठली गोष्ट सप्रेस, राग सप्रेस केला की त्याचा संताप होतो, संतापाचा कधी विस्फोट होईल. तसं आहे की कितीही गोष्टी तुम्ही दाबल्यात तर शरीर ते किती टॉलरेट करेल आणि मग अशी एक रिॲक्शन देईल ना की सळो की पळो करून सोडेल तुम्हाला. सो अशा तऱ्हेनं दाबण्यापेक्षा म्हणून स्टिरॉइड्स बरोबर होमिओपॅथी नाही देत आहेत. अँटीबायोटिक्स, आता फॉर एक्झाम्पल ऑगमेंटिन 625, याचा अर्थ काय आहे की 625 मिलीग्रॅम्स तुमच्या पोटात जातात. बरोबर. आणि होमिओपॅथिक मेडिसिन आहे अर्निका 30. याचा अर्थ असा आहे की अर्निका नावाच्या औषधाचा त्याच्यात सूक्ष्म नॅनो पार्टिकल आहे जे 30
into 100 म्हणजे 3000 वेळा ते घुसळलं गेलेलं बरं, असा त्याचा अर्थ आहे. वा. So ती एनर्जी आहे. मला याचा अर्थ पहिल्यांदा ते आला ते जे वाच ती याचा अर्थ की त्याच्यामध्ये 30 टाइम्स ते डायल्यूट केलं गेलं आणि त्याच्यावरती प्रत्येक वेळेला त्याला 100 स्ट्रोक्स दिलेले. सो इट कम्स टू 3000. इतकी एनर्जी कायनेटिक त्याच्यामध्ये. कायनेटिक इज म्हणजे वेग ना, तो वेग तुम्ही दिलेला आहे, ही ती कायनेटिक एनर्जी तुम्ही त्याला दिली. वा. अजून एक महत्त्वाचा समज किंवा गैरसमज तो म्हणजे होमिओपॅथी कॅन मेक मॅजिकल चेंजेस इन माय लाईफ. म्हणजे डॉक्टर तुम्ही मला एक गोळी द्या, माझी बीपीची गोळी बंद होईल. डॉक्टर तुम्ही मला एक गोळी द्या, माझी शुगरची टॅबलेट बंद होईल. किंवा अगदी माझं म्हणजे ते आपण हे घेतो इन्सुलिन, ते माझं बंद होईल. तर मॅजिकल एक्सपेक्टेशन्स असणारे पेशंट्स तुम्हाला भेटतात का? आणि होमिओपॅथी खरंच असतं मॅजिकल काय करते का? नाही, कसं आहे ना, जेव्हा आपण मॅजिकल एक्सपेक्टेशन होमिओपॅथीकडनं करतो त्याला काय सायंटिफिक रूप राहत नाही. मॅजिक कधी होते कधी नाही होत. मॅजिक कधी होते कधी नाही. कधी होते कधी नाही होत. सो होमिओपॅथी ऑलवेज वर्क्स इफ इट इज गिवन इन द राईट वे. राईट. जर ती उत्तम पद्धतीनं उत्तम तऱ्हेनं योग्य प्रकारे दिली गेली तर ती वर्क करणारच आहे. सो एखाद्या माणसाला जर थायरॉईडची गोळी अनेक वर्ष सुरू आहे किंवा एखाद्या मुलीला थायरॉक्स चालू आहे आणि ती 100चा डोस घेते आणि उद्या ती म्हणते मॅडम मी सोडून दिलं तुमचं औषध चालू झालं, तेव्हा मी तिला सांगते अगं जे थायरॉईड हॉर्मोन आत तुझ्या तयार होत होतं ते तू बाहेरनं देत होतीस इतकी वर्ष, त्यामुळे तुझी थायरॉईड तिला माहीत नाही आहे कसं आता ते चालू करायचं परत प्रोडक्शन. बरोबर. तेव्हा तू तिला थोडी सवय दे, त्याला टेपर करत नाही आपल्या औषधानंतर आणि मग हळूहळू सोड. सो जेव्हा जेव्हा औषधं अशी असतात आणि एकदम ती गोळी बंद होईल असंही नाही. समजा तुम्ही 50ची गोळी घेताय, ठीक आहे तुमची 12.5वर येईल किंवा बंदसुद्धा होऊ शकते, पण 125ची घेत असाल तर तुम्ही गोळी विना राहणं कठीण आहे, कारण त्या थायरॉईडला ती सवयच लागते. सो मला असं वाटतं की वाजवी आणि रास्त अपेक्षा तुम्ही कुठल्याही पॅथीकडनं ठेवा. मॅजिकल अपेक्षा ठेवणं म्हणजे त्या पॅथीलाही तुम्ही अनसायंटिफिक म्हणताय आणि तुम्हीही अवाजवी काहीतरी अपेक्षा. आणि पुन्हा एकदा एक पळवाट काढताय की लाईफस्टाईल मला माझी बदलायचीच नाहीये. येस, हे बरोबर महत्वाचं आहे. खरंय. आपण भारताकडे जेव्हा बघतो, भारतानं जगाला काय काय देणग्या दिलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये आपण योग, आयुर्वेद यांचा उल्लेख कायम करतो. मला आपल्या या मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना तुम्हाला हे विचारायला आवडेल की भारत आणि होमिओपॅथी यांचं काही कनेक्शन, काही संबंध आहे का? Actually, Indian subcontinent is the biggest subcontinent which is using homeopathy. बरं. याचं कारण मला असं वाटतं की फिलॉसॉफी, आपली जी एनर्जीशी सांगड लहानपणापासून आहे की ऊर्जेचे स्रोत, याची कल्पना आपल्याला पूर्णपणे आहे. अगदी फिलॉसॉफी सांगते कुंडलिनी ही शक्ती आहे तुमच्याकडे आणि ती जागृत कशी करायची हेही सांगते. सो जेव्हा एखाद्या शक्तीशी तुमची किंवा तुमचं एक अक्वाइंटन्स असतो तेव्हा ही फिलॉसॉफी तुम्हाला पटकन पटते. आणि म्हणून जरी जन्मली होमिओपॅथी जर्मनीत तरी ती वाढली भारतात आणि घराघरात होमिओपॅथी. बेंगॉलमध्ये तर तुम्हाला मी सांगेन की महात्मा गांधी त्यांनी म्हटलं इट्स अ कम्प्लीट मेडिकल सायन्स, नॉट ओन्ली मेडिकल सायन्स, कम्प्लीट मेडिकल सायन्स असं त्यांनी म्हटलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. रवींद्र कितीतरी त्यांचे तुम्ही फोटोग्राफ्स पाहिले तर त्यांच्या मागे असे होमिओपॅथिक बाटले असतात. बेंगॉलमध्ये तर जन्माला आली आहे ना होमिओपॅथी. त्याच्यानंतर लाला लजपत राय, नेहरू या सगळ्यांनी होमिओपॅथी प्रमोट केलेली आहे. बरोबर. आणि याच्यामध्ये असं आहे की आपण इतके भाग्यवान आहोत की आपल्याला इतका मोठा नेता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारखा, आणि त्यांनी जे होमिओपॅथीला उचलून धरलेलं आहे आणि आयुष सारखी संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे. अगदी आयुष. मी खरोखर आपण हॅट्स ऑफ टू हिम. ज्या करेनं त्यांनी त्या ऊर्जेला मानलेलं आहे, अंडरस्टँड केलेलं आहे, हे फक्त तत्वज्ञानी लोकच करू शकतात. बरोबर, अगदी खरं आहे. सो त्या दृष्टीनं भारतात आपण फार भाग्यवान आहोत की आपल्याला होमिओपॅथी उपलब्ध आहे. अगदी खरं आहे. डॉक्टर अपर्णा मॅडम, आपण खूप वेळ बोलतोय आणि खूप इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत त्या सगळ्या. पण मला तुम्हाला या मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना असं विचारायचं आहे की आपले दर्शक आहेत त्यातले अनेक जण अनेक शारीरिक आजारांनी त्रस्त असणार आहेत, कारण आजारांचं प्रमाण, वेगळ्या वेगळ्या आजारांचं प्रमाण आजकाल वाढत चाललं आहे आणि मानसिक ताण तर प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला आहे.
तर या सगळ्या गदारोळातून वाट काढताना एक होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून, एक तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय संदेश? तर मला असं म्हणायचं वाटतं की माणसाने माणसासाठी निर्माण केलेल्या या पॅथीज आहे, मग ती ॲलोपॅथी असू दे, होमिओपॅथी असू दे, आयुर्वेद असू दे, तर माणसाने त्याचा पूर्णपणे योग्य तऱ्हेनं उपयोग करून घेतला पाहिजे. त्या पॅथीची बलस्थानं ओळखून त्या पॅथीचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी करून घेणं हे कधीही हितावह आहे मानव जातीची. हो. दुसरी गोष्ट म्हणजे मन आणि शरीर यांच्या संतुलनासाठी योग हा इतका उच्च मार्ग आहे जो भारतीय संस्कृतीनं आपल्याला प्रदान केलेला. अगदी खरं आहे. सो त्या योगाचं कुठेतरी त्या योगाची साधना आपण एक भारतीय म्हणून या जन्मी केली पाहिजे, नाही तर जन्म व्यर्थ आहे. कारण भारतानं आपल्याला दिलेली ही खूप मोठी अशी भेट आहे. सो योगा केल्यानं मन, शरीर आणि आत्मा यांचं संतुलन, आणि हे जर संतुलन असेल तर मग कुठलेच व्हायरसेस, कुठलेच बॅक्टेरियाज, कुठलेच स्ट्रेसेस तुम्हाला काहीच कुठल्याच प्रकारे अफेक्ट नाही करू शकत. अपर्णाजी, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि होमिओपॅथीबद्दलचे अनेक गैरसमज दूर करू, निरोगी जीवनाचा मार्ग काय असू शकतो याबद्दल अनेक पैलू तुम्ही छान प्रकारे उलगडलेत. याबद्दल बुक विश्वच्या टीमकडून मी आपले मनापासून आभार मानतो आणि दर्शकांनाही मी असं आवाहन करतो की असेच उत्तम उत्तम विषय तुमच्यापर्यंत पोहोचावेत असं तुम्हाला वाटत असेल तर बुक विश्वच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.